नमस्कार. जिनियस लर्निंग इन्स्टिट्यूट जो तुमचा घरचा अभ्यास तुमच्या घरपोच येऊन करून घेते तिच्यातर्फे मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आहोत CA सम्यक बंदोरे जो 10व्या वर्गामध्ये आपल्या जिनियसच्या सेल्फ स्टडीला होता, जिनियस प्रोग्रामला होता. त्याने जिनियसच्या माध्यमाने सेल्फ स्टडी 10वीमध्ये केलेली होती आणि 10वीमध्ये सुद्धा त्याने अतिशय छान गवगवीत यश मिळवलं होतं. आज मात्र 10वी पासून तर CA पर्यंत त्याचा काय प्रवास आहे आणि त्या प्रवासाचं यशाचं त्याचं काय गमक आहे, काय रहस्य आहे ते आपण सम्यकच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर्वप्रथम मी जिनियस संपूर्ण टीमतर्फे सम्यक तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुझ्या CA हे जे तू डिग्री मिळवली आहे त्याकरता, तुझ्या यशाकरता आणि तुझ्या प्रयत्नांकरता धन्यवाद. तर दुसरं सम्यक मला थोडं असं सांगायचं आहे की असं म्हटलं जाते, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, बदलेंगे ख्वाब हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. आणि ती कोशिश, ते प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात. चला तर सम्यकच्या माध्यमातून आपण त्याच्या अभ्यासाचं, त्याचं एकंदर प्रयत्नांचं, कारण की आज तो CA झालेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये त्या एफर्ट्स त्याच्या कशा पद्धतीने त्यांनी लावले, अभ्यासाचं काय स्ट्रॅटेजी होती आणि एकंदर आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना ती गोष्ट आपल्या कामी पडणार आहे. चला सम्यक पुन्हा एकदा CA सम्यक मी म्हणतोय, तुझं संपूर्ण जिनियस परिवारातर्फे अभिनंदन करतो बेटा. आणि सम्यक एक मला काही प्रश्नांच्या स्वरूपात आपण थोडं जाऊ की 10व्या वर्गामध्ये असताना 2016मध्ये तू बोर्डाची परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये तू अतिशय छान गुण मिळवले होतेस. तर तेव्हा तुला जिनियस होतं, तर जिनियसच्या अभ्यासाचं काय तुला तेव्हा फायदा झाला? तर जिनियसच्या अभ्यासाचा फायदा म्हणजे असं सगळ्यात पहिली गोष्ट तरी ही सांगेल की घरचा अभ्यास कसा करायचा, ते एक मेन गोष्ट होती. बिलकुल. दुसरी म्हणजे टेक्स्टबुक वाचायचे कसे, कारण आता 9वीपर्यंत असं होतं की फक्त एक्झरसाईजच्या मागचे प्रश्न करायचे. बिलकुल. पण 10thमध्ये असं नसतं. 10thमध्ये बोर्डची परीक्षा असते, कोण पेपर सेट करते माहिती नसतं, काय कसतं, कुठले प्रश्न येणार माहिती नसतात. बिलकुल. एक गोष्ट असते की सगळे टेक्स्टबुक वाचायची असते. बिलकुल. कुठल्या लाईनमधून प्रश्न येईल काही माहिती नसतो. राईट. त्यामुळे मग टेक्स्टबुक कशी वाचायची ते एक मेन आहे. बरोबर. त्याची सवय लागली. त्याच्यानंतर बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या, जशी डायग्राम्स, हे ते ज्याची प्रॅक्टिस आपण कधी करत नाही. करेक्ट. ते 15 मिनटं देऊन शाळेच्या आधी 10 मिनटं करायचं, हे या गोष्टी मला सवय जिनियसनीच लावली. बिलकुल. चालेल. म्हणजे एक सेल्फ स्टडीची सवय जिनियसच्या माध्यमातून तुला लागली आहे आणि तेव्हा तू अतिशय छान पद्धतीनं बऱ्याच गोष्टी व्यवस्थितरित्या केलेल्या आहेस. आता मला थोडंसं अधिक तुला विचारायचं आहे बेटा की जिनियसच्या माध्यमानं ज्या काही गोष्टीच्या सवयी लागतात ह्या लाईफटाईमसाठी कामात येतात का? नक्कीच. लाईफटाईमसाठीच कामात येतात. कारण की कसं असतं की आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं मी आता डायग्रामची गोष्ट सांगितली जी 10वीत होतं, पण मी आता समोरच्या जर्नीमध्ये जसं CAमध्ये फॉर्म्युलेज असतात, करेक्ट, खूप सारे कन्सेप्ट असतात, असं भिंतीवर चिपकून ठेवणे, मग त्याला 10-15 मिनटं असं वाचणे, त्याची सवय जी होती ती जिनियसमुळेच लागली मला. बिलकुल. म्हणजे ही स्ट्रॅटेजी आपल्याला सुरुवातीपासूनच कामात पडते आणि ती मग कॅरी फॉरवर्ड लाईफ टाईमसाठी होतं. तर दुसरं मला हे म्हणायचं आहे की तू अतिशय छान गवगवीत CA म्हणून मिळवलेला आहे बेटा. मला एक सांगायचं आहे की जनरली हा CAचा अभ्यास करताना किंवा हे CA होण्याकरता आता बरेच विद्यार्थी आहेत, ते मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे 2 फील्ड त्यांना डोक्यात असतात किंवा कन्सेप्ट असतात. पण CA सारखा एक खूप मोठा एक डिग्री आहे आणि जी आपण मिळवू शकतो, जी अथक प्रयत्नानंतर मिळते. तर मला एक सांग, 9th पर्यंत तुझं स्टडीचं पॅटर्न काय होतं, 11th-12th तुझं स्टडीचं पॅटर्न काय होतं 10th पासून, आणि त्यानंतर 12th नंतर CA पर्यंतचं स्टडीचं पॅटर्न काय होतं, तू काय सांगशील सम्यक? तर 9th पर्यंत तर मी असं सांगेल की जेवढं शाळेत शिकवायचे बस तेवढंच करत होतो, जेवढं एक्झरसाईजमध्ये होतं तेवढंच करत होतो. पण 10thमध्ये जिनियस आल्यानंतर पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. बरोबर. अभ्यास करायचा वे चेंज झाला, पूर्ण पुस्तक वाचायला लागलो. आणि मग रीडिंग बिटवीन द लाईन्स जे म्हणतो आपण ते करायला लागलो. 10वीपर्यंत तर हे झालं. मग 11वी-12वीमध्ये सेम पॅटर्न मी सांगेल की सेम पॅटर्न होता, कारण की 11वी तर ठीक आहे काही नसतं आजकाल, जर 12th बोर्डचाच आपण अभ्यास करतो, तर 12th बोर्डमध्ये पण रीडिंग बिटवीन द लाईन्स खूप महत्त्वाची असते. तर त्या गोष्टीमुळे तो पॅटर्न 12th पर्यंत तर सेम राहिला. पण आफ्टर 12th भरपूर काही गोष्टी चेंज झाल्या. कारण मी सगळ्यात आधी तर हे सांगेल की फाउंडेशन आणि इंटरमिजिएट म्हणजे CAची जी जर्नी असते त्यात एवढा मोठा व्हास्ट कोर्स असतो. तो व्हास्ट कोर्स असल्यामुळे त्याला एक स्ट्रॅटजी लागते. बिलकुल. तर स्ट्रॅटजीमुळे मी सगळ्यात आधी तर ABC ॲनालिसिस, जे भरपूर लोक शिकवतात. ABC ॲनालिसिस म्हणजे 70-20-10 याच्यामध्ये कोर्स आधी डिवाईड करायचा. म्हणजे कोर्स ज्याच्यावर मार्क्स सगळ्यात जास्त भेटायचे आहे
पण कोर्स कमी आहे अशा पण मे बी तो डिफिकल्ट असेल म्हणून त्याला 70% वेटेज आहे किंवा तो इम्पॉर्टंट असेल म्हणून आहे. तर पहिले तो हाताळायचा. नंतर गोईंग फॉरवर्ड तुम्ही 20% हाताळू शकता ज्याचा कोर्स व्हास्ट आहे पण त्याच्यावर वेटेज कमी आहे, ते करू शकता. नंतर तुम्ही उरलेल्या 10%वर जाऊ शकता, कारण सीएचा कोर्स एवढा मोठा आहे की तो तुम्ही कम्प्लीट करूच नाही शकत. राईट. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की ते सीए असो किंवा 10th असो, आपण असं म्हणू की प्रत्येकाला स्ट्रॅटेजी लागते. आता प्रत्येकाची प्लॅनिंग असतं आहे ना, त्या प्लॅनिंगनंच ते जावं लागतं. जसं आता सीएचे करत असताना तू एक पहिले सिलेबस काय आहे आणि त्यानुसार नेमकं इझी गोईंग पहिले आपल्याला काय करू शकतो त्याचं एक प्लॅनिंग केलं. तसंच प्लॅनिंग आपल्याला 10th किंवा 12thचा स्टडी करताना सुद्धा लागतोच, कारण की अचिव्हमेंट ते सुद्धा एक टप्पा आहे ना. तसंच आपल्याला सीए पर्यंत जाण्यासुद्धा लागतोय अथक प्रयत्न. बरं, आता मला अधिक एक सांग की 10वीच्या अभ्यासामध्ये बोर्डाची परीक्षा असते, ती प्रथम असते, पहिली असते, म्हणून थोडी भीती तर असतेच. आणि 12वीची एक्झाम असते, बोर्ड एक्झाम. तर इथं तुम्ही अभ्यास करताना तर तुझा टाईम किती द्यायचा आणि सीएचा अभ्यास करतानाचा टाईम प्लॅन काय होता तुझा? ऑब्व्हियसली 10वी-12वीमध्ये आपण एवढं म्हणजे थोडं खेळकर असतं तर आपण एवढं लक्ष देत नाही अभ्यासावर. तर तिथे ऑब्व्हियसली टायमिंग ट्युशन्स वगैरे हे ते मिळून 7 ते 8 तास भरपूर झाला. बरोबर. तो पण रेग्युलर नसतो. खूपदा शनिवार रविवार आपण ऑफ घेतो, या सगळ्या गोष्टी असतात. पण सीएमध्ये तसं नाही. सीए म्हणजे एक वेळ तुम्ही सीए जर्नीमध्ये गेलात की तुम्हाला कंटिन्युअस 5 वर्ष सीएला दिले असं विसरून जावं लागतं. बिलकुल. तर कंटिन्युअस तो अभ्यास सुरूच असतो. तुम्ही कुठली फाउंडेशन घ्या, इंटरमिजिएट घ्या, फायनल घ्या, राईट, तुम्हाला अभ्यास करावाच लागतो आणि कंटिन्युअसली कन्सिस्टंटली करावा लागतो. बरं. अरे वा. म्हणजे एक गोष्ट महत्त्वाची की कन्सिस्टन्सी. तो तुम्ही स्टडी कोणताही करा, त्यात कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. आता बऱ्याचदा आपण असं ऐकतो की बाबा सीए या एक्झाम करता बरेच मुलं बसले अभ्यासाला किंवा बरेच मुलांनी एक्झाम दिली आणि नंतर फक्त बोटावर मोजणे इतके पास झाले. असं का होतं? याच्या मग नेमकं कारण काय असेल सम्यक? कारण मला वाटतं फक्त एकच आहे, कन्सिस्टन्सी ब्रेक होणे. कारण एकतर ती आतून इच्छा पाहिजे की मला हे करायचं आहे, एक गोष्ट ही झाली. आणि दुसरी कारण डिफिकल्ट आहे. म्हणजे टॉप 10 जेवढ्या एक्झाम्स आहेत इंडियामध्ये त्यातून एक मानल्या जाते. राईट. तर त्यामुळे टफ तर आहेच. बिलकुल. पण टफ आपण ओव्हरकम जर करायचं असेल तर कन्सिस्टन्सी माझ्या मते तरी खूप जास्त इम्पॉर्टंट. बिलकुल. म्हणजे एक परफेक्टली तुमचं टार्गेट आणि ते टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर कधीच हल्लं नाही पाहिजे आणि कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी टार्गेट जर हल्लं नाही तर नक्कीच राहू शकते, सातत्य त्याच्यामध्ये राहू शकते. बिलकुल एकदम बरोबर आहे. आणि ते 10वी आणि 12वीच्या मुलांना सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे एखादी गोष्ट अचीव करण्याकरता. ते आपण सीए सम्यकने आपल्याला ही गोष्ट सांगितलेलीच आहे. दुसरं अधिक सम्यक मला हे सांगायचं आहे की एकंदर किती टक्के मुलं, असं म्हणजे आज जर आपण असं म्हटलं की बाबा 10,000 मुलांनी सीए एक्झाम दिली, त्यापैकी अंतिम म्हणजे डिग्री मिळेपर्यंत किती टक्के मुलं ते अचीव करू शकतात? तुम्ही तसा रेशिओ जर बघितला तर तो म्हणजे इफ यू सी की हाऊ मेनी स्टुडंट्स एनरोल इन टू द कोर्स अँड हाऊ मेनी हॅज देअर एंड रिझल्ट्स सक्सेसफुल, तर तो पर्सेंटेज फार म्हणजे फार कमी. आता जसं मी एक्झाम्पल सांगतो की मी माझं स्वतःच्या बॅचचं एक्झाम्पल सांगतो. आम्ही 150 मुलं होतो RCFमध्ये, म्हणजे माझी जी ट्युशन होती सीएची. तर त्या 150 मुलांमध्ये ते आम्ही सगळे CPTला एनरोल झालो. राईट. त्यातून तुम्ही म्हणू शकता की 50 मुलं फक्त सेकंड लेवल जी सीए इंटरमिजिएट असते त्याला गेले होते. ओके ओके. त्यातून सीए फायनलला त्यातून फक्त 20 मुलं गेले. ओके ओके. राईट. आणि त्यातून पण त्या 20 मुलांमधून सीए फायनलमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होणारे फक्त 6 मुलं होते. ओनली 6 मुलं. म्हणजे 150 फक्त 6 मुलं फायनली सक्सेसफुली पास झाले फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तर तुम्ही बघा, तर तुम्ही रेशोचा म्हणजे काही आहे नाही. याच्या मागं माझं हे म्हणणं आहे की ठीक आहे 150 मुलं गेले, त्यांना सीए व्हायचं होतं, पण प्रत्येकाची इच्छा तीव्र होती का? तीव्र असती तर बराच रिझल्ट आपल्याला मिळाला असता असं तुला वाटतं का? त्या प्रत्येकाची इच्छा तेवढी तीव्र असेल का? कधी कधी हे पण होतं की इच्छा तीव्र नसते, पण कसं असतं की कोणाकोणाला असं वाटतं सीए ॲज अ साईड म्हणून करू शकतो, काय बाकी मेन बॅकअप प्लॅन असतो. ओके. तर मेन गोष्ट अशी आहे की बॅकअप प्लॅन नसायला. म्हणजे सीए जर करायचं असेल तर बॅकअप प्लॅन नाही पाहिजे. फक्त सीए. म्हणजे अर्जुनासारखं जेव्हा अर्जुनाला विचारलं गेलं की बा तुला काय दिसतं, तर तुला मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो एवढं. जेव्हा ज्या दिवशी अर्जुन असं म्हणेल त्या दिवशी त्याचा बाण नक्कीच डोळ्यात जाऊन लागतो. म्हणजे तसंच आपण चेस करू शकतो, तसं तू सीएचं केलेलं आहेस. बेटा सम्यक, अतिशय छान पद्धतीनं तू अभ्यास केला. अभ्यासाचं किती तास अभ्यास करायचा? तू सीए करता किती तास अभ्यास करायचा? सीए जर करायचं असलं तर पहिले तर 3 लेवल्स होत्यात. ओके. तर मी आता पहिल्या 2 लेवलची जर गोष्ट करत नाही, जर मी फायनलचं जर बघितलं तर फायनलमध्ये मी कन्सिस्टंटली 6 महिने अभ्यास केला, फक्त एक सुट्टी घेतली आणि ॲव्हरेजली माझा 12 तास होत होता अभ्यास.
बिलकुल. म्हणजे बघा 12 तास अभ्यास, 12 ते 13 तास 12 ते वगैरे 13 तास अभ्यास केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, हार्ड वर्क आहे आणि नुसतं कन्सिस्टन्सी म्हटल्यापेक्षा हार्ड वर्क सुद्धा महत्वाचं आहे आणि आपलं टार्गेट कधी हळलं नाही पाहिजे, हे अतिशय महत्वाचं. सम्यक मला दुसरं हे विचारायचं आहे तुला, की आता जे मुलं समजा स्टडी करतात किंवा अभ्यास करतात, हे अभ्यास करण्यामध्ये मुलं कुठे कमी पडतात तुला असं वाटते? कुठं कमी पडतात म्हणायचं म्हणजे एक शेड्यूल बनवायला पाहिजे आधी तर, कारण शेड्यूल नसतो. जर शेड्यूल नसलं की टार्गेट नसतं, टार्गेट नसतं तर काय करणार, प्रोसेस नसते. बरोबर. तर मेन गोष्ट हेच आहे की शेड्यूल पाहिजे बस. तिथे एक शेड्यूल जर बनवला गेला बिलकुल तर तुम्ही सगळं अचीव करू शकता, फक्त शेड्यूल. अरे वा, चला खूप छान. म्हणजे शेड्यूल हे खूप महत्वाचं आहे. शेड्यूल, त्यानंतर प्लॅनिंग, टार्गेट, ह्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप असतात आणि ते प्रत्येक मुलाने केलं तर इच अँड एव्हरी स्टुडंट इज गोइंग फॉर गोल, म्हणजे तो गोलला चेस करू शकतो, मला असं वाटतं. आणि ते तू तुझ्या माध्यमातून सुद्धा सांगितलंच आहे. सम्यक मला एक विचारायचं आहे की आता जे यावर्षी 10वीचा अभ्यास जे मुलं करतायत आहे त्या मुलांना तू काय सांगशील? त्यांना फक्त एवढे सांगेल मी, जसे 2 शब्द सांगितले, शेड्यूल अँड कन्सिस्टन्सी. माझा तर हा मूल मंत्र तोच आहे. तुम्ही शेड्यूल करा, तुम्ही टार्गेट सेट करा आणि त्यानुसार जीनियस तुमच्यासोबत आहेच. तुम्हाला कसं घरचा अभ्यास करायचा, घरचा अभ्यास ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे आणि सेल्फ स्टडी. कारण कसं आहे, आपण शाळेत काही पण करू तेवढं ते शॉर्ट टर्म पिरियडसाठी असतं, पण जो आपण घरचा अभ्यास करतो ते परमनन्सीवर जातं. बिलकुल. म्हणून घरचा अभ्यास हा खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. म्हणजे मला सेल्फ स्टडी करावंच लागेल. हा, आणि एकंदर याच्यामध्ये जे काही तू केलेलं आहेस, म्हणजे 10वी पासून तर CA पर्यंत, याच्यामध्ये महत्वाचा पार्ट कायच होता नेमका? सेल्फ स्टडी. ऑब्व्हियसली करेक्ट. म्हणजे सेल्फ स्टडी हा किती महत्वाचा पार्ट आहे. आणि पुढील जेव्हा तू आता हे एफर्ट्स देत होता त्याच्यामध्ये काही क्लासेस तू जॉईन केले असेल, परंतु याच्यामध्ये सेल्फ स्टडीचा वाटा किती होता? सेल्फ स्टडीचा वाटा इज 70%. ओके. 30%च फक्त दुसऱ्यावर अवलंबून आपण जे ट्युशन्स वगैरे घेतो बस त्यावर. 70% 70 to 80% इज सेल्फ स्टडी. बिलकुल. म्हणजे आपण 10th पासून काय म्हणेल ना, तिकडे CA पर्यंत किंवा आपला गोल अचीव पर्यंत, ते तुमचं इंजिनिअरिंग असो, तुमचं मेडिकल असो किंवा CA असो की आर्किटेक्ट, तुमचं जे गोल अचीव करेपर्यंत तुमचा सेल्फ स्टडी हा 80% पार्ट आहे. सम्यकने स्वतः आपल्याला सांगितलेलं आहे. आज CA ही अतिशय, म्हणजे जसं तू सांगितलंय, टॉप 10 ज्या एंट्रन्स असतात किंवा जे काही गोल मोठ्या एक्झाम्स असतात त्यापैकी CA ही एक्झाम आहे आणि त्या एक्झामसाठी तू क्वालिफाय झालेला आहेस आणि अतिशय छान पद्धतीने तुला ती डिग्री मिळालेली आहे. हे खरंच आमच्यासाठी, संपूर्ण तुझ्या घरासाठी आणि संपूर्ण आपल्या अमरावतीसाठी आनंदाची गोष्ट आहे. सम्यक, आता एवढं मला विचारायचं आहे की जीनियसच्या माध्यमाने जर मुलं सेल्फ स्टडी करायला गेलं तर त्याचे फायदे काय होतील? बरेचसे फायदे. एक तर तुम्हाला कन्सिस्टन्सी मिळेल, त्यानंतर तुम्हाला घरच्या अभ्यासाची सवय लागेल, जो घरचा अभ्यास तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जाईल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी पण इम्पॉर्टंट ठरेल. तर जीनियसच्या माध्यमातून तुम्हाला घरच्या अभ्यासाची सवय नक्कीच लागेल आणि तुम्हाला शेड्यूल मिळेल. त्यानंतर तुम्हाला छोट्या छोट्या पिन पॉईंट गोष्टी असतात ती समजून सांगेल की ह्या अशा करायच्या, त्या तशा करायच्या. तर म्हणजे कुठे कशामध्ये तर त्याचं सुद्धा मिळेल आणि एक सेल्फ स्टडीची सवय लागेल. काही 4 ते 5 गोष्टींच्या सवयी ह्या लाईफ टाईमसाठी जीनियसच्या माध्यमाला लागतात. आणि सम्यकने सुद्धा ह्या CA पर्यंतचा प्रवास अतिशय मेहनतीने, कन्सिस्टन्सीने, एक टार्गेट बेस केलेला आहे आणि खरंच त्याच्याकरता सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचा आहे. हा एक अहम पार्ट आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे सेल्फ स्टडी जो सम्यकने केलेला आहे. तर मी सर्व विद्यार्थ्याला एवढंच सांगू इच्छितो की जरी तुमच्याकडे जीनियस असेल पण तरीही तुमच्याकडे कन्सिस्टन्सी, तुमचं टार्गेट परफेक्ट आणि त्याच्यामध्ये तुम्ही करत असणारे एफर्ट्स हे महत्त्वाचे आहेत. आणि ते जर तुम्ही सातत्यानं दिले तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या परफेक्ट टार्गेटवर पोहोचू शकता. शेवटी मी सम्यकला पुन्हा आमच्या संपूर्ण जीनियस परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो. त्यांच्या पालकसुद्धा इथं आहेत, त्या पालकांचं सुद्धा मी जीनियस परिवारातर्फे खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि दुसरी एक गोष्ट मी सांगेल, सीढ़ियाँ सिर्फ उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. सीढ़ियाँ सिर्फ उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है, रास्ता मुझे खुद बनाना है. चला CA सम्यक, तू आम्हाला तुझा अमूल्य वेळ दिला त्यासाठी आपल्या संपूर्ण जीनियस परिवारातर्फे तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि आभार. तुमचं सुद्धा थँक्यू.